नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. सध्या परीक्षेचे दिवस आहेत. 10वी 12वीच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. शिवाय इंजिनिअरिंग च्या त्यानंतर बीटेक वगैरे असे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सुद्धा परीक्षा जवळ आलेल्या आहेत. प्रत्येक पालकांना आणि विद्यार्थ्याला काळजी असते की आपल्याला यश मिळणार आहे किंवा नाही, अपेक्षित यश मिळणार आहे किंवा नाही. याचंच उत्तर आपण बघायचं आहे कुंडलीद्वारे आणि सध्याचं जे ग्रहमान आहे त्याद्वारे. आणि पहिल्यांदाच जर व्हिडिओ करत असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की कराच करा. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर होणार आहे. वळूया आपल्या व्हिडिओकडे. या राशीच्या मुलांना मिळणार आहे परीक्षेमध्ये यश. गुरु हा ग्रह असतो शिक्षणासंबंधीमध्ये, संततीच्या सुखामध्ये. हा गुरु संततिकारक आणि शिक्षणाचा कारक समजला जातो. आणि असा हा गुरु सध्या वृषभ राशीमध्ये आहे आणि तो मेच्या शेवटपर्यंत या ठिकाणी आहे. तर मेच्या शेवटपर्यंत असल्यामुळे वृषभ राशीमध्येच हा गुरु सध्या आपण आहे हे आपल्याला माहिती आहे. तर ज्यांची रास वृषभ आहे त्यांच्या पहिल्या स्थानामध्ये हा गुरु गोचरीने आहे. त्यामुळे ज्यांची रास वृषभ आहे त्यांच्यासाठी सुद्धा शैक्षणिक वर्ष हे मे पर्यंतचं हे फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानामध्ये या ठिकाणी मी गुरु लिहिलेला आहे. तिसऱ्या स्थानामध्ये गुरु केव्हा येतो? ज्या वेळेला मीन रास या पहिल्या स्थानामध्ये असते त्यावेळेला 12-1-2 म्हणजे मीन रास आणि मीन लग्न ज्यांच्या कुंडलीमध्ये आहे त्यांच्यासाठी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून हा काळ शुभ आहे. त्यानंतर 5व्या स्थानामध्ये 2 अंकामध्ये गुरु लिहिलेला आहे. 5व्या स्थानात 2 अंक कधी येतो? इथं 1 यायला पाहिजे. 12, 11 आणि 10 म्हणजे ज्यांची रास मकर आहे आणि लग्न रास मकर आहे त्यांच्यासाठी शैक्षणिक वर्ष हे अत्यंत शुभ असणार आहे. कारण 5व्या स्थानामध्ये सुद्धा वृषभेचा गुरु हा त्यांच्या कुंडलीमध्ये असणार आहे. त्यानंतर 7म स्थानामध्ये गुरु असणं सुद्धा फायदेशीर आहे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून. आणि दुसऱ्या स्थानात गुरु केव्हा येणार आहे? 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे वृश्चिक रास. ज्यांची रास वृश्चिक आणि लग्न वृश्चिक आहे त्यांच्यासाठी गुरु हा फायदेशीर आहे मे 30 तारखेपर्यंत साधारण. भाग्यस्थानामध्ये गुरु आहे कारण ह्या भाग्यस्थानातल्या गुरुची दृष्टी सुद्धा प्रथम स्थानावर आणि पंचम स्थानावर पडते. पंचम स्थान हे आपल्याला माहिती आहे शिक्षणाचं स्थान आहे. त्यामुळे 2, 3, 4, 5, 6 म्हणजे कन्या रास असणाऱ्यांच्या राशी कुंडलीमध्ये आणि लग्न कुंडलीमध्ये या गुरुची दृष्टी पंचम स्थानावरती पडत असल्यामुळे तो अत्यंत शुभ फलदायी असा असणार आहे मे एंड पर्यंत. 11व्या स्थानामध्ये गुरु असणे सुद्धा फायदेशीर आहे कारण गुरुची दृष्टी डायरेक्ट पंचम स्थानावर शिक्षणाच्या स्थानावरती पडते. गुरु हा वृषभ राशीमध्ये आहे. तो कोणत्या राशीमध्ये म्हणजे कोणत्या राशीला शुभ असणार आहे बघूया. 2, 3, 4 कर्क राशीला म्हणजे ज्यांची रास कर्क आहे आणि ज्यांची लग्न सुद्धा कर्क आहे अशांना नक्कीच हा गुरु फायदेशीर आहे. आणि मी सांगितलेल्या या राशींना आणि लग्न राशी असणाऱ्यांना नक्कीच हा गुरु फायदेशीर जाणार आहे. बघूया काय होतंय परीक्षेमध्ये. नक्कीच प्रयत्न करायचा सगळ्यांनीच असतो परंतु यश मात्र थोडं 10% नशिबावरती असतं आणि 90% प्रयत्न हे करायचे असतात. असं नाही आहे की मी प्रयत्न करता चांगलं ग्रहमान आहे म्हणून मी पास होणार आहे. तर प्रयत्न 90% करायचेच आहेत. फक्त 10% आपण नशिबावरती अवलंबून राहायचं आहे. आणि हे मी जे सांगितलं आहे ते 10% नशीब तुमचं मी सांगितलेलं आहे. बघा काय होतंय. मे नंतर तुम्हाला लक्षात येईलच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की तुमच्या कुंडलीबद्दल विचारा. 98 22 11 94 72 हा आपला नंबर आहे. नमस्कार.